नागापूर येथील मोरिया प्रतिष्ठानांनी रस्त्यावर मंडप टाकून केले वाहतुकीला अडथळा, महानगरपालिकेचे दुर्लक्ष। पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी चिरमुरे घेऊन गुन्हे दाखल केले नाही, नागरिक हैराण। नागापूर येथील मोरिया प्रतिष्ठान पितळे कॉलनी यांनी जाणून बुजून रस्त्यावर गणेश मूर्ती बसवण्यासाठी मंडप टाकून अतिक्रमण करून वाहतुकीला अडथळा निर्माण केला आहे। ज्या ठिकाणी मंडप टाकायचा आहे त्या ठिकाणी वैयक्तिक फोर व्हीलर गाड्या लावण्यासाठी जागा केलेली आहे। या रस्त्यावरून MIDC मधील कामगार रामराव चव्हाण यांच्या शाळेच्या लहान विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर येणे जाणे असते, कारण की विद्यार्थ्यांना हायवे रोडने जाण्यासाठी अपघात होण्याची भीती असल्यामुळे हा रस्ता अतिशय कमी वर्दळीचा, मोठ्या गाड्या येण्या जाण्याचा रस्ता नसल्यामुळे विद्यार्थी पायी सायकलवर जाण्या येण्यासाठी अतिशय सोपा आणि चांगला पद्धतीचा रस्ता आहे। या रस्त्यावर अपघात होण्याची भीती नाही। या ठिकाणी लहान मुलांची अंगणवाडी पण आहे आणि अंगणवाडीमुळे लहान मुले जास्त प्रमाणात येणे जाणे करत असतात। रस्ता बंद केल्यामुळे नागरिकांची, विद्यार्थ्यांची, महिलांची मोठी तारेवरची कसरत करावी लागत आहे। यामुळे अतिक्रमण त्वरित काढावे, अतिक्रमण मंडप हा जप्त करावा, अतिक्रमण करणाऱ्यावर योग्य ते गुन्हे दाखल करून योग्य ती कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांमध्ये होत असल्यामुळे तेच खबर महाराष्ट्र न्यूज यांनी बातमी प्रसिद्ध केली होती। पण बातमी करून सुद्धा महानगरपालिका विभाग अधिकारी, MIDC पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक माणिक चौधरी यांनी माझा फोन ब्लॅकलिस्टमध्ये टाकला आहे। त्यामुळे मी MIDC पोलीस स्टेशनचे ठाणे अंमलदार यांना नागरिकांना फोन केला होता, पण यांनी चिरमिरी घेऊन दुर्लक्ष केले आहे। अशा प्रकारे महानगरपालिका आयुक्त डांगे साहेब तसेच पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशाला जाणून बुजून चिरमुरे घेऊन केराची टोपली दाखवली आहे। तरी माननीय आयुक्त डांगे साहेब, माननीय पोलीस अधीक्षक राकेश ओला साहेब यांनी अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करावी। मोरिया प्रतिष्ठान यांनी रस्त्यात मंडप टाकून वाहतुकीला अडथळा निर्माण केलेला आहे, कायद्याचे पालन केलेले नाही, म्हणून यांच्यावर गुन्हे दाखल करावे अशी मागणी नागरिकांमध्ये होत आहे। तेच खबर महाराष्ट्र न्यूज, उपसंपादक अंतोन श्यामसुंदर गायकवाड।